शाळेमध्ये 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली। या घटनेनंतर बदलापूरचे नागरिक संतापलेत। सकाळी 7 वाजल्यापासून पालकांनी आणि बदलापूरकरांनी शाळेबाहेर आंदोलन केलंय। जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका या बदलापूरकरांनी घेतली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, काय परिस्थिती तिकडची? पोलिसांनी जे आंदोलक आहेत त्यांच्यामध्ये संवाद सुरू आहे। काही ठिकाणी बाचाबाची झालेली आहे। सुरुवातीला पोलीस आले होते पण नागरिक ऐकायला तयार नव्हते। यामुळे पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये कोणताही संवाद होताना दिसला नाही आणि शेवटी पोलिसांना काढता पाय घ्यावा लागला। आपण जर पुढे पाहिलं तर इथं आता पुन्हा मोठ्या संख्येने पोलीस आलेले आहेत। पोलीस अपील करत आहेत। बराच वेळ झाला की रेल्वे थांबवून ठेवलेली आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत हे रेल्वे ट्रॅकचा थांबून ठेवल्यामुळे नागरिकांना इथं त्रास होतोय। डीसीपी सचिन गुंजाळ साहेब आहेत, त्याच पद्धतीनं इथं पोलीस जे आहेत हे पुन्हा आलेले आहेत आणि ते नागरिकांना विनंती करतायत की कशा रीतीनं या सगळ्या घटनेमध्ये नागरिकांनी सावध राहावं किंवा तर आपण नागरिकांना काय विनंती कराल? पोलीस जे आहे त्या बोलण्याच्या मनसेत नाही कारण का त्यांना लवकरात लवकर ट्रॅक क्लिअर करायचा आहे, जेणेकरून लवकरात लवकर। मॅडम, काय सांगाल नागरिकांना, काय विनंती कराल? नागरिकांना काय विनंती कराल? पोलीस कोणत्याही बोलण्यास तयार नाहीये। आपण जर पाहिलं असेल तर नागरिकांचा संताप जो आहे तो आता वाढू लागलेला आहे। पोलीस जे आहे ते मोठ्या संख्येनं आता पुन्हा एकदा त्या लोकांना काढण्याच्या रेल्वे ट्रॅकमध्ये उतरलेले आहेत आणि रेल्वे ट्रॅकमध्ये उतरून नागरिकांना पुन्हा विनंती करत आहेत। पोलिसांनी दोन्ही बाजूने म्हणजे जो ट्रॅक आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 आणि 2 या दोन्ही बाजूला पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तैनात केलेले आहेत आणि मध्ये देखील पोलीस जे आहेत ते उभे राहिलेले आहेत। त्यामुळे लवकरात लवकर पोलीस जे आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये नागरिकांना बाजूला काढतील का असं देखील इथं पाहावं लागेल। दुसरीकडे आपण पाहिलं तर पोलिसांना पाहून नागरिकांनी पुन्हा एकदा इथं संताप व्यक्त करायला सुरुवात केलेला आहे, घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे आणि नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे। नागरिकांचं एकच म्हणणं आहे की ज्या परिस्थितीमध्ये पोलिसांनी सुरुवातीला इथं विनंती केली पाहिजे पण ती केलेली नाही आहे किंवा पोलिसांची कारवाई केली पाहिजे। पोलीस आता ग्रामफोन आहे त्या मार्फत नागरिकांना विनंती करण्याचं आवाहन करत आहे की इथं जे नागरिक जमलेले आहेत त्यांनी रेल्वे ट्रॅक क्लिअर करावा जेणेकरून रेल्वे सुरू होईल। पण नागरिकांची संख्या आणि आवाज जास्त असल्यामुळे जो साऊंड फोन जो आहे, जो साऊंड माईक जो आहे तो इथं चालत नाही आहे आणि त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा बघायची भूमिका घेतलेली आहे आणि पोलीस जे आहेत ते नागरिकांना विनंती करत आहेत की तुम्ही इथून बाहेर पडा जेणेकरून या सगळ्या जे रेल्वे ट्रॅक जो आहे तो सुरू होईल। या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या संख्येनं आंदोलक होते त्यांची संख्या आता दुप्पट तिप्पट झालेली दिसतेय। नक्कीच संख्या आपण सुरुवातीला पाहिलं तर हा संपूर्ण परिसर जो होता इथला या परिसरामध्ये होती, पण आता नजर जाईल तिथपर्यंत रेल्वे ट्रॅकवरती त्याच पद्धतीनं खाली देखील मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि नागरिक जे आहेत ते विनंती इथं घोषणाबाजी करत आहेत। त्यांचा संताप जो आहे तो इथं अनावर होत चाललेला आहे आणि पोलीस सगळे जे आहेत ते आता नागरिकांना ते विनंती करण्याचा प्रयत्न करत आहेत। अजित, इतक्या मोठ्या जमावाला आवरणं आता पोलिसांना सुद्धा नाकीनऊ आलंय। आता पोलिसांची भूमिका काय असणार? आता कसं शांत करणार या जमावाला? पोलीस नागरिकांना विनंती करण्याचा प्रयत्न करतायत। इकडे आपण जर पाहिलं तर महिला पोलीस आहेत, त्या महिलांची चर्चा करतायत। इथं पुढे पुरुष पोलीस आहेत, ते जे पुरुष आंदोलक आहेत त्यांची चर्चा करत आहेत। त्यानंतर काही पोलीस जे आहेत ते असे वर इथे उभे आहेत जेणेकरून वरून त्यांना ऑब्झर्व करता येईल की कशा रीतीने आंदोलन सुरू आहे किंवा काही अप्रिय घटना घडत नाही ना। वरिष्ठ सगळे पोलीस जे आहेत ते या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि पुन्हा पोलीस जे आहेत ते त्यांना विनंती करण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा ट्रॅक जो तो खाली करा, कारण का जवळपास 2 तास झाले रेल्वे ट्रॅक जो आहे तिथून वाहतूक बंद आहे। बदलापूर हे अति गर्दीचं ठिकाण आहे। नागरिक पुन्हा एकदा इथं
ज्याने सुरुवातीला आंदोलन सुरू केलं ती व्यक्ती इथं आलेली आहे आणि हे आंदोलक जे आहेत ते पोलीस आणि आंदोलक जे आहेत एकमेकांची चर्चा करत आहेत, त्यांची बोलत आहेत की कशा रीतीने चर्चा करावी, कशा रीतीने सोडावं हे सगळं इथे जे आहे ते पाहिलं जातं. नागरिक पण इथे पाहिलं तर इथे DCP सचिन गुंजाळ साहेब आहेत, हे इथे जे आंदोलक आहेत त्या आंदोलकांपैकी एका व्यक्तीशी बोलण्याचा प्रयत्न करतात आणि शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत की कशा रीतीनं जे आंदोलन आहे ते शांत व्हावं आणि लोकांनी नेमकं आंदोलक जे आहेत ते काय बोलतायत त्यांच्याशी बोलणं करता आपण ते ऐकूया नेमकं काय बोलतो. लोकांनी हे करा. हॅलो हॅलो तो माहित नाही आहे, तू बोल. करणार आपली लोक फक्त आपल्याला सहकार करा. पोलीस प्रशासन करते, आपल्या सर्व जनतेला करणार आपल्यासाठी आहे, करणार सगळ्यांसाठी करणार, सर्व पक्ष सगळं करणार आहे. टेन्शन घेऊ नका. पोलिसांना हो आरोपीला पोलिसांना सहकार्य करायची विनंती करतायत. पोलीस नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात पण नागरिक फाशी ह्याच फाशीमध्ये बोलताना फाशी द्यावी याच भूमिकेमध्ये नागरिक आहेत. नागरिक संतापून दिसतो आपल्याला, कुठे नागरिक ओरडत आहेत. हॅलो ऐकून घ्या पहिले ऐकून घ्या. पोलीस विनंती करण्याचा प्रयत्न करतात, नागरिक ऐकण्याच्या तयारीत नाही आहेत. ऐकून घ्या फक्त ऐकून घ्या. कृपया तुम्हाला विनंती आहे, कृपया तुम्ही ऐकून घ्या. विनंती कृपया ऐकून घ्या प्लीज. ऐकून घेत आता असाल तर बोलतो. तुमच्या जे काही समस्या असतील त्या समस्या इथं राहून सुटणार नाही. कृपया तुमचं शिष्टमंडळ आमच्यासोबत पाठवा. तुम्हाला ज्यांची भेट घालून द्यायची आहे त्यांची भेट घालून देऊ. ऐकून घ्या. तुम्हाला विनंती असे मला काय म्हणायचं, बाकी या ठिकाणी 100 ते 200 पेशंट, काही किडनीचे आहेत, काही कॅन्सरचे आहेत, काही डिलिव्हरीच्या लेडीज आहेत. कृपया त्यांचा विचार करा. कृपया प्लीज. तुमची केस दाखल झालेली आरोपीला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न 100% होणार आहे. कृपया मानवतेच्या दृष्टीनं तुम्ही आमचं ऐकायला पाहिजे. कृपया आता तुमच्या मागण्या आम्ही वरिष्ठांना कळवल्यात, सगळ्या जे काही मंडळी आहेत त्यांना कळलेलं आहे. कृपया तुम्ही ट्रॅक सोडा. बाकी सर्वसामान्य लोकांना वेठी जरू नका. माईक येत आहे, मला वाटतं माईक येतो तुम्हाला जो रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस दोघंही नागरिकांना विनंती करत आहेत की आता रेल्वे ट्रॅकवर इथं आंदोलन करणं गरजेचं नाहीये. ज्या पद्धतीनं इथं गर्दी जमा झालेली आहे, गर्दीची एकच मागणी की आरोपीला इथं आणावा आणि इथं येऊनच त्यांच्याबरोबर इथं आहे ती इथंच सगळ्या गोष्टी कराव्यात. तुम्ही बॅनर पाहिलं असेल पूर्णपणे की बॅनर घेऊन लोकांची एकच मागणी आहे की तात्काळ कारवाई करावी.
पोलीस जे आहेत ते नागरिकांना विनंती करतात, पण नागरिक कोणत्या परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नाही आणि पोलिसांनी नागरिकांना बोलण्याची विनंती केलेली आहे किंवा तयारी केलेली आहे. पण इथं नागरिकांचं एकच म्हणणं आहे की सगळ्या आरोपींना ज्या आरोपी त्या तात्काळ अटक करावी आणि बरोबर आहे. आणि या सगळ्या पार्किंगवरती म्हणणं की आरोपीला इथे जाणावं, इथेच जी काय मागणी करावी. नक्कीच सगळं पाहिलं तर आपण मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते पोलीस त्या सगळ्या भागातून आलेले आहेत आणि वरिष्ठ रेल्वेचे पोलीस आयुक्त जे आहेत रवींद्र शिसवे हे त्या तिकडे आलेले आहेत आणि पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे जे आहेत रेल्वेचे लोहमार्गाचे ते आले. ते आता कशा रीतीनं जनतेची चर्चा नागरिकांची चर्चा करतायत या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या गोष्टी आहेत. आता इथं आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं पोलीस देखील आलेले आहेत. पोलीस आयुक्त जे आहेत रवींद्र शिसवे ते आता घटनास्थळी आले आहेत आणि ते नागरिकांची चर्चा करण्याचा प्रयत्न करतात. ते नागरिकांशी ते बोलण्याचा प्रयत्न करतात कशा रीतीनं संपूर्ण घटना घडली आणि काय नेमकं व्हावं किंवा कशा रीतीने नागरिकांनी इथून जावं हे कशा रीती विनंती करतायत. या गोष्टी ज्या आहेत त्या नागरिक जे आहेत ते आता पोलीस आणि नागरिकांच्यामध्ये संवाद होईल असं दिसतंय. रवींद्र शिसवे जे GRP म्हणजेच लोहमार्ग पोलीस आयुक्त आहेत, ज्यांच्या अखत्यारीमध्ये मुंबईपासून ते कर्जत कसारा लाईन आणि वेस्टर्न लाईन या सर्वचे पूर्ण ते जे रेल्वे ट्रॅकचे जे पोलीस स्टेशन आहेत त्या सर्व पोलीस स्टेशनचे ते प्रमुख आहेत आणि ते नागरिकांची चर्चा करायला आलेले आहेत. नागरिकांची चर्चा केल्यानंतर कशा रीतीनं इथून ते नागरिकांची चर्चा करतायत आणि नागरिक जे आहेत ते इथून बाजूला होत आहेत का किंवा बाजूला करण्यामध्ये रवींद्र शिसवे यांना यश येते का हे देखील पाहावं लागेल. फोकस करा इथं. नागरिक आणि पोलीस यांच्यामध्ये संवाद होईल असं चिन्ह दिसत आहेत. रवींद्र शिसवे हे लोहमार्ग पोलीस आयुक्त आहेत, ते इथे नागरिकांशी संवाद करायला आलेले आहेत. शांतपणे उभे आहेत आणि काही अधिकारी जे आहेत ते विनंती करतायत की जोपर्यंत शांत होणार नाही तोपर्यंत पोलिसांना नागरिकांची चर्चा करता नाहीये. नागरिकांचा रोष, नागरिकांचा संताप हा आपण समजू शकतो, त्यांच्या भावना ज्या आहेत त्या समजू शकतो. पण पोलिसांचं नेमकं म्हणणं काय ते नागरिक ऐकतायत का किंवा कशा रीतीनं पुढे चर्चा होते हे देखील आपण पाहूयात. नागरिक पुढे जरी असले काही त्यांची चर्चा सुरू असली तरी मागचे नागरिक जे आहेत त्या ठिकाणी अजूनही घोषणा देत आहेत. अजूनही त्या ठिकाणी त्यांचा संताप जो आहे तो सुरूच आहे.